नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रोहा शहराच्या बाजूने वाहणाऱ्या कुंडलिका नदीत मगरीचा वावर आढळून आलाय। रोहा शहराजवळील वरसे परिसरात दिनांक 13 मे रोजी कुंडलिका नदीत 6:30 वाजता मगरीचं पिल्लू आढळून आलं। या नदीत लहान मुलं पोहण्यासाठी जात असतात, त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। सदर मगरीचं पिल्लू हे साधारण 2 वर्षाचं असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे येथे मोठ्या मगरीचा वावरही असल्याची शक्यता नाकारता येत नाही। येथील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थाने तेथे जाऊन मगरीच्या पिल्लूला पकडून वन खात्याच्या ताब्यात दिलं। कुंडलिका नदीमध्ये पहिल्यांदाच मगरीचं वास्तव्य आढळून आल्याने लोकांमध्ये घबराट पसरली। या नदीमध्ये लहान मुलं उन्हाळ्यात पोहत असताना तसंच महिला वर्गही कपडे धुण्यासाठी येथे येत असतात। त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी गुरांचाही येथे वावर असतो, त्यामुळे वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जर तुम्ही पाहिलं तर मगरीचा आकार हे फारसं मोठं नाहीये, साधारण 2 वर्षाची मगर ही असू शकते। आता जर पाहिलं तर ही मगर मायग्रेटेड आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलेली मगर आहे। म्हणजे ज्यावेळेस नदीचा प्रवाह आटतो किंवा जे काही जलस्रोत असतात म्हणजे तळे असतात, त्यातलं पाणी ज्यावेळेस आटायला सुरुवात होते त्यावेळेस ते त्या ठिकाणून निघून मोठ्या पाण्याच्या ठिकाणी पाण्याच्या शोधात निघतात। आणि त्याच प्रकारे ही सुद्धा मगर कुंडलिका नदीमध्ये आल्याची आपल्याला एक शक्यता आपण लावू शकतो। जर कुंडलिका नदीचा जर इतिहास पाहिलं तर फारशा अशा मगरी काही आपल्याला कुंडलिका नदीमध्ये आढळून आलेल्या नाही आहेत, परंतु ज्या काही म्हणजे आता 2 वर्षापूर्वी आपल्याला एक मगर त्याच ठिकाणी दिसून आलेली, तर त्या सर्व मगरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलेल्या आहेत अशी आपण एक त्यामध्ये एक हे म्हणू शकतो। आणि तसं वन्यजीवांचं काही धोका नसतो माणसाला, म्हणजे जर नदीमध्ये मगर जर कोणी पाहिली तर माणसं घाबरून जातात आणि पॅनिक होऊन मग त्या मगरीला दगड मारण्यासाठी किंवा जवळून बघण्यासाठी सुद्धा काही लोक जातात। अशा केसेसमध्ये काय होतं की जे वन्यजीव असतात तर त्यांच्याजवळ कोणी जर शेड काढण्यासाठी किंवा त्यांना जर काही दगड मारण्यासाठी गेलेत ते अटॅक करू शकतात। पण जर वन्यजीवांचा जर आपण अभ्यास केला किंवा जर वन्यजीवांविषयी जर माहिती घेतली तर सहजासहजी कोणताही वन्यजीव स्वतःहून कधीच अटॅक करायला येत नाही। जोपर्यंत त्याला जवळून जर आपण जर छेडायला किंवा जर दगड मारायला गेलं तोपर्यंत ते अटॅक करत नाही। तर सर्व रोह्यातील नागरिकांना मी सूचना सांगू शकतो की जर अशा काही तुम्हाला जर वन्यजीव आढळून आले किंवा जर तुमच्या आसपासच्या परिसरात आले तर तुम्ही जवळच्या वन विभागाला तुम्ही संपर्क साधून त्याची घटनेची माहिती संपूर्ण द्या। तसेच जे काही जवळची रेस्क्यू टीम असेल त्यांना तुम्ही ती माहिती द्या, ते येऊन त्यावरती त्वरित उपाययोजना करून जातील। वादळवारा लाईव्ह साठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।